नमस्कार मुलांनो, आज आपण इयत्ता 6वीचा सामान्य विज्ञान विषयातील पाठ क्रमांक 4 आपत्ती व्यवस्थापन ह्या पाठाचा अभ्यास करणार आहोत. आपण मागच्या भागात हाच पाठ पाहिला. ह्या पाठामधला आपण नैसर्गिक आपत्ती, भूकंप आणि महापूर याच्याविषयी माहिती घेतली. भूकंपाचे परिणाम कुठले होतात, महापुराचे परिणाम कुठले होतात हे आपण पाहिलं. मग आजच्या भागात आपण पुढच्या आपत्ती, नैसर्गिक आपत्ती जसे की वादळे, वणवा आणि त्याचे परिणाम आणि आपत्ती व्यवस्थापन आणि त्याच्यावरील उपाययोजना यांचा अभ्यास करणार आहोत. वादळ तर तुम्ही तर ह्याच वर्षी एक मोठं वादळ तुम्ही अनुभवलं आहात. 1 जून 2020 म्हणजे ह्याच वर्षामध्ये आपल्याकडे निसर्ग वादळ आलं होतं आणि त्याचा सगळ्यात जास्त फटका कोणाला बसला, तर त्याचा सगळ्यात जास्त फटका कोकणात बसला. आणि तुम्ही टीव्हीवर किंवा बातम्या, न्यूजपेपर मध्ये सगळं ऐकलं असेल की किती वादळामुळे किती त्या कोकणातल्या लोकांचं नुकसान झालं. तिथे नारळ आणि सुपारीच्या बागा असतात, त्या बागा पूर्ण कोलमडून गेल्या म्हणजे ती झाडं मुळासकट पडली. त्यांच्या घरावर अनेक प्रकारची झाडं पडली, जसे की आंबा, फणस ह्याची झाडं पडली. घराचे छपरे सगळी पडली, पत्रे उडून गेले. एवढेच नव्हे तर तिथे लाईटचे खांब, जे विजेचे खांब आहेत ते सुद्धा पडले. त्यामुळे जवळजवळ 1 महिना त्या लोकांच्या इथे वीज नव्हती. त्या लोकांनी विजेशिवाय 1 महिना काढला आणि म्हणजे खूप त्या लोकांचं नुकसान झालं. कारण ही झाडं आहेत त्यांची, नारळ सुपारीची, ही बाजायला वगैरे खूप वेळ लागतो. 10-10 वर्षानंतर ती रोपटी बाजतात आणि त्यामुळे ह्या वादळामुळे कोकणातल्या लोकांचं फार नुकसान झालं. मग आता ही वादळं कशी होतात आणि आपण त्याचे परिणाम बघणार आहोत. तर आता हवेत निर्माण होणारे कमी अधिक दाबाचे पट्टे आणि त्यामुळे काय होतं, तर हवामानात होणाऱ्या बदलामुळे वेगाने वारे वाहू लागतात आणि वादळे निर्माण होतात. तर कसे वादळे निर्माण होतात, तर हवेत निर्माण होणारे कमी अधिक दाबाचे पट्टे आणि त्यामुळे हवामानात होणाऱ्या बदलामुळे वेगाने वारे वाहू लागतात आणि वादळे निर्माण होतात. तर वादळाचे परिणाम आता आपण बोललोच की निसर्ग वादळाने काय कोकणावर प्रसंग ओढवले होते. तर आपण वादळाचे परिणाम बघूयात. तर वादळग्रस्त प्रदेशांचे अमाप नुकसान होते, हे तर आपण पाहिलंच आहे. जीवित व मालमत्ता याची प्रचंड हानी होतेच आणि वीज पुरवठा खंडित होतो, कारण का सगळे विजेचे खांब असतात ते पडतात आणि त्याच्यामुळे वीज पुरवठा खंडित होतो. दळणवळण यंत्रणा पण खंडित होते, कारण का सगळी झाडं रस्त्यावर पडतात, सगळे खांब रस्त्यावर पडतात, त्यामुळे पूर्ण दळणवळण यंत्रणा खंडित होते. तर असे वादळांचे परिणाम आपण सुद्धा या वर्षातच भोगलेले आहेत, त्यामुळे आपल्याला सगळ्यांना माहीत आहे. तर वणवा आणि वणव्याचे दुष्परिणाम आपण पाहूया. तर वणवा म्हणजे काय, तर वणवा म्हणजे जंगल, कुरणे किंवा गवताळ प्रदेशात नैसर्गिक अथवा मानवी कारणांमुळे लागलेली अनियंत्रित आग. तर वणवा प्रचंड वेगाने पसरतो. मग वणवा कशामुळे लागू शकतो किंवा वणवा लागण्याची कारणं कोणती आहेत, तर काय होतं, आकाशातून वीज पडली तरी पण वणवा म्हणजे आग लागू शकते. आता काय होतं, सूर्यप्रकाशामुळे, उन्हामुळे काय होतं, तर जंगलातील गवत, पानं ही खूप कोरडी होतात आणि मग सूर्यप्रकाशाच्या उष्णतेमुळे ते पेट घेतात आणि मग वणवा लागतो. कधी जंगलामध्ये तर तुम्ही माहिती आहे ना, मोठे मोठे वृक्ष असतात. जेव्हा कधी वृक्ष पडतात तेव्हा त्यांचे घर्षण होते आणि घर्षणामुळे काय होते, तर त्यांच्यामुळे ठिणगी पेटते आणि वणवा लागतो. आता अजून म्हणजे वैयक्तिक हितासाठी सुद्धा वणवे पेटवले जातात. तर वणव्याचे दुष्परिणाम काय, वणव्याचे दुष्परिणाम नैसर्गिक साधन संपत्तीचे प्रचंड नुकसान होते. म्हणजे सगळी झाडं, सगळं पूर्ण जंगलच जळून जातो. त्याच्यामुळे काय होते, हवा प्रदूषित होते. जे प्राणी असतात आपल्या जंगलांमध्ये ते असुरक्षित होतात. तर वणवा आणि वणव्याचे दुष्परिणाम आपण पाहिले. आता आपण आपत्ती कोणत्या होत्या त्या आपण पाहिल्या, जसे की भूकंप, महापूर, वादळे, वणवे, तसेच मानवनिर्मित आपत्ती सुद्धा आपण पाहिल्या. पण आता आपत्ती येण्यापूर्वी किंवा जर अशा आपत्त्या आल्या तर आपण काय करावे याची आपण माहिती आता घेऊयात. आपत्ती टाळणे
आपत्तींना तोंड देण्यासाठी योजना तयार करणे व त्यासाठी क्षमता मिळवणे म्हणजे आपत्ती व्यवस्थापन. पण आपत्ती व्यवस्थापन हे कोणा एका व्यक्तीचे किंवा एकाचे काम नाही आहे, तर समाजातील सर्व घटकांनी त्याच्यासाठी मदत करणे आवश्यक आहे. म्हणूनच बोलतात ना की लोकसहभाग आणि आपत्ती व्यवस्थापन यांचे नाते फार जवळचे आहे. तर नैसर्गिक किंवा मानवनिर्मित आपत्तीमध्ये होणारे नुकसान टाळण्यासाठी उपाय म्हणून आपत्कालीन नियोजन व व्यवस्थापनाची जास्त गरज असते. आता आपत्ती येण्याच्या अगोदर जर आपण काही उपाययोजना केले तर आपण आपत्तीमध्ये जी येणारी हानी आहे ते आपण टाळू शकतो किंवा कमी तरी करू शकतो. म्हणजे आता ह्या राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापनाचे असे कार्य करणाऱ्या राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण ही संस्था भारतामध्ये 2005 पासून काम करत आहे. आपत्ती व्यवस्थापनासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजना आपण पाहूयात. तर एखाद्या ठिकाणी समजा आपत्ती आली व त्या ठिकाणची परिस्थिती आपल्याला माहीत असावी म्हणून आपण रेडिओ टीव्हीवरील बातम्यांकडे सतत लक्ष ठेवायचे. बॅटरीवर चालणारा रेडिओ मोबाईल वापरायचा. कारण ह्या आपत्ती कालामध्ये वीज खंडित झालेली असते, त्याच्यामुळे बॅटरीवर चालणारा रेडिओ मोबाईल वापरायचा. हवामान खात्याने दिलेल्या सर्व सूचना काळजीपूर्वक ऐकायच्या. सरकारीच्या वेबसाईटचा वापर करायचा. ढगफुटी अथवा अतिवृष्टीमुळे डोंगर उतारावर दरडी कोसळतात, टेकड्या डोंगर खचतात आणि खाली येतात. अशा वेळी काय करायचं, तर आश्रयासाठी डोंगर पायथ्याशी थांबायचं नाही. तर नदीला समजा पूर आला की नदीकाठच्या परिसरात घरात न थांबता सुरक्षित जागी आसरा घ्यायचा. शक्यतो उंचावर थांबायचं. वाहत्या पाण्याच्या प्रवाहात उतरायचं नाही किंवा वाहने सुद्धा पुढे न्यायची नाहीत. भूकंपामध्ये काय होतं, तर भूकंपामध्ये रस्ते दुभंगतात, जमिनीला भेगा पडतात, रेल्वेचे रूळ उखळले जातात. त्यामुळे एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी जाताना पुढचा मार्ग व्यवस्थित असल्याची खात्री करून घ्यायची आणि मगच जायचं. मदत केंद्र किंवा छावणीचा आसरा घ्यायचा, जेणेकरून काय होतं, तर तिथे औषधं, अन्नाची पाकिटे, प्राणी, प्रथमोपचार इत्यादी मदत लवकर मिळू शकते. आगीपासून बचावासाठी शाळा, हॉस्पिटल, रेल्वे स्थानक या ठिकाणी अग्निशामक नळकांडे वापरायची. आणि एकदम आपत्तीच्या वेळी जर आपल्याला पोलिसांना फोन करायचा आहे तर काय करायचं, तर हे क्रमांक आहे, पोलिसांचा क्रमांक आहे 100. या क्रमांकावर आपण फोन करू शकतो. जर आपल्याला अग्निशामक दलाला जर बोलवायचं असेल तर त्याच्यासाठी आपण 101 या क्रमांकावर फोन करून अग्निशामक दलाला आपण फोन करून बोलवू शकतो. आणि आपत्ती नियंत्रित कक्ष 108 हा नंबरवर फोन केला तर आपल्याला सगळी मदत मिळू शकते. आणि रुग्णवाहिका जर आपल्याला हवी असेल तर आपण 102 या क्रमांकावर फोन केल्यावर रुग्णवाहिका आपल्यासाठी म्हणजे आपल्या मदतीसाठी येऊ शकते. तर आज आपण काय शिकलो, तर आपण आज नैसर्गिक आपत्तीमध्ये वणवा आणि वादळ हे शिकलो आणि त्यांचे होणारे परिणाम काय असतात, वादळामुळे कोणते परिणाम होतात, वणव्यामुळे काय म्हणजे कुठे नुकसान होतं हे आपण पाहिलं. आणि आपत्ती व्यवस्थापन म्हणजे काय हे सुद्धा आपण पाहिलं. तर अगोदर म्हणजे आपत्ती येण्याच्या अगोदर जर आपण उपाय केले तर आपत्तीपासून होणारे नुकसान आपण टाळू शकतो किंवा कमी तरी करू शकतो. आणि मग आपण आपत्ती व्यवस्थापनासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजना सुद्धा पाहिल्या. तर आपण आता पुढच्या भागात काय पाहणार आहोत, तर पुढच्या भागात प्रथमोपचार म्हणजे कोणत्या दुखापतीसाठी कोणते प्रथमोपचार करायचे, म्हणजे जर आपत्ती आली आणि आपत्तीमध्ये आपल्याला जर साधं काही आपलं झालं थोडं तरी लागलं तर आपण घरच्या घरी कुठले प्रथमोपचार करू शकतो हे आपण पुढच्या भागात शिकूयात. धन्यवाद.